नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण नेहमी लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो आणि आजची अपडेट जी आहे ते टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन हे जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं, तर त्याच्यामधलं ज्युनियर ड्राफ्ट्समन म्हणजेच कनिष्ठ आरेखक या जाहिरातीमध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि जे अपडेट करून जाहिरात आलेली आहे तर त्याच्या संबंधित आपण बोलणार आहोत। तर नगर रचना आणि मूल्य निर्धारण जे आता मी सांगितलं तर याची सुधारित जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये कनिष्ठ आरेखक म्हणजेच ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रुप सी चं पद आहे। एकूण 28 जागा आहेत। ह्या अगोदरही 28 होत्या, अपडेट झाल्यानंतरही 28 आहेत। फक्त काय अपडेट झाले हे आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक करा। ओके, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, शैक्षणिक अर्हता, महत्त्वाच्या तारखा हे सगळं आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जे विद्यार्थी ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी तयारी करतायत त्यांनी लावावी अशी ही जी बॅच आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहेत आणि ही बॅच जस्ट आजपासून सुरू झालेली आहे। तर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। आपले जे कॉन्टॅक्ट नंबर आहे 788 781 1411 आणि दुसरा नंबर आहे 9699897070 याच्यावरती तुम्ही माहिती घेऊ शकता या बॅच संबंधी। आता येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे। तर टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट मध्ये एक जाहिरात आलेली होती 2024 मध्ये। आता ही जाहिरात क्रमांक होती 2/2024 आणि पद होतं कनिष्ठ आरेखक आणि एकूण जागा होत्या 28। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेला एकूण 28 जागांपैकी ज्या जनरल होत्या त्या 12 होत्या आणि प्रत्येक कॅटेगरीला म्हणजे समांतर आरक्षण दिलेलं होतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल महिला असतील, स्पोर्ट असेल, माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग, तर हे जे आहे एक एक पद त्यांनी मेन्शन केलं होतं। माजी सैनिकांसाठी 4 पदं होती, ओके, आणि महिलांसाठी 8 पदं होती। तर हे जे समांतर आरक्षण आहे म्हणजे प्रत्येक कॅटेगरी मधले स्पेसिफिक भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, स्पोर्ट्स पर्सन, तर हे जे होतं हे त्याच्यामध्ये दिलेलं होतं। ही जाहिरात जी होती 2024 ची होती। त्यावेळेला त्यांनी फॉर्म्स फिलिंगसाठी 18 ऑक्टोबर 2024 ओके ते 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत डेट दिल्या होत्या। आता ही जी जाहिरात आहे ही जी ऑलरेडी जाहिरात आलेली होती त्याची फॉर्म फिलिंग झालेलं होतं, तर याच्यामध्ये अपडेट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आता एक नोटिफिकेशन जे आहे ते या विभागाकडनं नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाकडनं देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यावेळेची 2/2024 ही जी जाहिरात आहे तर 10 तारखेला ती जाहिरात आली होती। 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, ॲडव्हर्टाइजमेंट। त्याच्यानंतर समांतर आरक्षणाशी रिलेटेड निगडित 15 तारखेला एक शुद्धीपत्रक आलं होतं। जाहिरात व शुद्धीपत्रक जे आहे सुधारित शुद्धीपत्रक कशाशी रिलेटेड, समांतर आरक्षण पॅरलल रिझर्वेशनशी रिलेटेड एक शुद्धीपत्रक आलं होतं। तर ह्या दोन्हीही म्हणजे जाहिरात आणि शुद्धीपत्रक हे दोन्ही आता रद्द करण्यात येत आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। म्हणजे ती एक्झामिनेशनची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती ती आणि जे अपडेट आले होते ते हे दोन्ही आता रद्दबादल झाले आणि ती जी 2024 ही ॲडव्हर्टाइजमेंट होती आता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 1/2025। आता ही जाहिरात नव्याने आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळी प्रोसेस नव्याने करावी लागणार आहे। फॉर्म फिलिंगसाठी त्यांचा urban.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे urban.maharashtra.gov.in आणि तसंच नगर रचना विभागाची .dtp.maharashtra.gov.in याच्यावरती 19 तारखेपासून 19 जून पासून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि ही जाहिरात जी आहे ती त्याच्यामध्ये अवेलेबल होणार आहे। आपल्याला येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो। तर हे जे आहे जुनी सगळी जी जाहिरात होती ही वाली ही रद्दबादल झाली आहे, नवीन जाहिरात आली आहे। आता नवीन जाहिरात सुद्धा किती पोस्टची आली आहे तर 28 पोस्टचीच आहे। एकूण जागा किती आहे 28च आहे, ओके। पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मगा जे काही पॅरलल रिझर्वेशन्स होते, ज्या काही पोस्ट होत्या त्या इथे दिसत नाही। स्पोर्ट मध्ये बघा, स्पोर्ट मध्ये कुठलीही जागा नाही नव्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये। भूकंपग्रस्तामध्ये कुठलीही जागा नाही, प्रकल्पग्रस्तामध्ये कुठलीही जागा नाही, ओके। नेहमीप्रमाणे दिव्यांगाला 1 जागा त्यांनी दिलेली आहे। पदवीधर अंशकालीन जे आहे ओबीसीचा 1 आहे आणि ओपनचा 1 आहे, अशा 2 जागा आहेत, येते लक्षात। आणि फिमेलसाठी 1 SC 1 ST 2 OBC 1 SCBC
आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन 1 आणि ओपन 2 अशा 8 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. तर इथे बदल झालेला आहे. ओके, आणि इथे जो बदल झालेला आहे तो अपडेटेड ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे. म्हणजे आता तुम्हाला एक्झामची या पर्टिक्युलर किंवा या ॲडव्हर्टाइजमेंटची जर पोस्ट वॅकन्सी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला बघावं लागेल, कारण अगोदरच्या ह्याच्यामध्ये मे बी तुम्हाला पॅरलल रिझर्वेशन मिळालं असेल. आता इथे तिथे पॅरलल रिझर्वेशन नाही, समांतर आरक्षण नाही. ते समजून घ्या काय भानगड आहे. अगोदरच्या याच्यामध्ये काही समांतर आरक्षण होती, आता ती इथे नाहीये. म्हणजे तुम्हाला फॉर्म फिल करताना जनरल मधनं किंवा त्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरावा लागेल. येते लक्षात. वेतन श्रेणी S8चं हे पद आहे गट क चं आणि 25,500 ते 81,100 ही रेंज आहे. ओके, आता कधी फॉर्म सुटणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं. 19 जून 2025 सकाळी 10 वाजतापासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि कधीपर्यंत भरता येणार आहे तर स्पेसिफिकली एक साधारणतः जे नेक्स्ट मंथ आहे. ओके, 18 जुलै त्यांनी दिलेला आहे. 18 जुलै 2025 डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये आल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल एक साधारणतः काय आहे ते. ओके, आणि लक्षात घ्या त्याच वेळेस तुम्हाला फॉर्मची फी सुद्धा भरायची आहे. कुठल्या पर्टिक्युलर याच्यामध्ये अपडेट जर असेल तर त्यांची जी वेबसाईट आहे dtp.maharashtra.gov.in याच्यावरती सगळे अपडेट्स येतील. तर ह्या महत्त्वाच्या तारखा तुम्ही लक्षात घ्या फॉर्म फिलिंगच्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की एज्युकेशनल क्रायटेरिया. एज्युकेशनल क्रायटेरिया त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे, म्हणजे 10वी झालेलं असलं पाहिजे तुमचं. त्या 10वी नंतर 10th नंतर SSC नंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून म्हटले त्यांनी. ओके, गव्हर्नमेंट रेकग्नाइज म्हटलं नाही तर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचा म्हणजे 10th पाहिजे तुम्हाला, म्हणजेच SSC. त्यानंतर 2 इयर 2 वर्षाचा तुमचा जो सिव्हिल किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक म्हणजे सिव्हिल ड्राफ्ट्समन, ओके, किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन याचा 2 वर्षाचा जो आहे तो पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे आहे, किंवा याच्या इक्विव्हॅलेंटला किंवा समतुल्य म्हटलेलं आहे त्यांनी. आता समतुल्य एज्युकेशनल क्रायटेरिया तुम्हाला बसला पाहिजे. मग आता हा मिळेल कुठे तर समतुल्य शैक्षणिक अर्हता संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण सूचनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. डायरेक्टरेट जे आहे टाउन प्लॅनिंगचं, तर तिथे इक्विव्हॅलेंट काय काय बसतं. कारण बरेचसे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ झाल्यानंतर कॉल करतील, सर डिप्लोमा सिव्हिल चालेल का किंवा आर्किटेक्चर चालेल का. तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर तुमच्या त्या पर्टिक्युलर डायरेक्टरेट जे आहे त्याच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला इक्विव्हॅलेन्सी चेक करायची आहे. आणि सर्वसाधारण 10वी नंतर 2 वर्षाचा सिव्हिल ड्राफ्ट्समन किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनचा तुमचा हा पाठ्यक्रम पाहत पाहिजे. आता हे झालं एज्युकेशनल बॅकग्राऊंड. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी तांत्रिक अर्हता टेक्निकल एलिजिबिलिटी सुद्धा दिलेली आहे. आता टेक्निकल एलिजिबिलिटी मध्ये काय दिले, ही झाली एज्युकेशनल क्रायटेरिया. आणि टेक्निकल क्रायटेरिया काय दिलेला आहे बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की स्पेसिफिकली मान्यता प्राप्त संस्थेतून ऑटोकॅड, ओके, ऑटोकॅड हे घ्यायचं आहे, किंवा ऑर स्पॅशियल प्लॅनिंग ज्याला आपण अवकाशीय नियोजन म्हणतो. तर स्पॅशियल प्लॅनिंग यामध्ये GIS प्रणाली माहिती आहे आपल्याला, भौगोलिक माहिती, ओके, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे जे परीक्षा आहे उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. ओके, तर डेफिनेटली या विद्यार्थ्यांनी नुसतं हे धारण करून चालणार नाही तर टेक्निकल सुद्धा लागेल. ऑटोकॅड किंवा स्पेशल प्लॅनिंग यामध्ये GIS परीक्षा उत्तीर्ण केलेलं असलं पाहिजे. ओके, आणि जर सपोज नसेल हे तर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क म्हणजेच NSQF ज्याला म्हणतो आपण, तर हे जे संस्था आहे या पर्टिक्युलर संस्था राष्ट्रीय कौशल्य अर्हता संस्थान याच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केले असल्यास हे सगळं जे टेक्निकल क्वालिफिकेशन आहे ते नाही असलं तरी चालेल. 10वी प्लस 2 वर्षाचा डिप्लोमा हे तर पाहिजेच पाहिजे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त हे पाहिजे. जर हे नसेल तर त्यांनी मेन्शन केलेलं NSQF चं सर्टिफिकेशन पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म फिलिंगच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे लागणार आहे. वयोमर्यादा मिनिमम 18 नेहमीप्रमाणे आणि 5 वर्षाचं कन्सेशन कॅटेगरीला, स्पेसिफिकली मॅक्सिमम 18 वर्ष मिनिमम वयोमर्यादा आणि मॅक्सिमम काय असतं आपलं 38 इयर असतं. ओके. आणि जर कॅटेगरीचं असेल तर त्याच्यासाठी 5 वर्ष असे 43 वर्षापर्यंत तुम्ही पात्र आहात. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आणि नेहमीप्रमाणे परत एकदा परीक्षा शुल्क इथे सुद्धा तुम्हाला 900 रुपयाचं जे आहे ते बेसिकली तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरला त्यांचं काय, ह्या सगळ्या अपडेट्स त्यांच्या वेबसाईटमध्ये ज्यावेळेस डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल तर त्यावेळेस ती येईल, त्यावेळेस आपण परत एकदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू. ओके विद्यार्थी मित्रांनो, MIDCची ॲड आलेली आहे, MIDCच्या डेट्स आलेल्या आहेत. तर फक्त 99 रुपयामध्ये त्याच्यामध्ये महत्त्वाचा असा MIDC ॲक्ट 1961चा तो तुम्हाला अवेलेबल आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. तसंच जे विद्यार्थी न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी तयारी करतायत फक्त 99 रुपयामध्ये 3 फुल सिलेबस टेस्ट आहेत एक्सप्लेनेशन. सिडकोची तयारी करण्यासाठी 199 रुपयामध्ये टोटल 1000 MCQचे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे. आणि महाट्रान्सको AE साठी फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला 3 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. तुमच्या नक्कीच खूप सारे प्रश्न असतील, ते प्रश्न तिकडे कमेंट सेक्शनमध्ये टाकायचे. जे काही तुमचे सजेशन्स आहेत, सर याच्यावरती व्हिडिओ घ्या किंवा हा टॉपिक आम्हाला माहिती नाही, तर त्याच्याबद्दल नक्कीच आपण कम्युनिकेट करू. तसे कमेंट्स त्याच्यामध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या सगळ्या नवीन मित्रांना सुद्धा ह्या चॅनलला जॉईन करायला सांगा, कारण आपण अपडेट घेऊन येत असतो. ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच.